ओम नमो भगवते वासुदेवाय. सार्थ सुबोध ज्ञानेश्वरी. लेखन व वाचन सौ मनीषा भास्कर अभ्यंकर, महाराष्ट्र, मिरज 416410. अध्याय 13. क्षेत्र क्षेत्रज्ञ योग. परब्रह्माचे क्षेत्र क्षेत्रज्ञ, ज्ञान अज्ञान असे 4 भाग. ओव्या आहेत 948 ते 956. क्षेत्र क्षेत्रज्ञ असे एकाच परब्रह्माचे 4 भाग करून ज्ञेय जे परब्रह्म त्याचे स्पष्टीकरण का केले त्याचे संयुक्तिक कारण ज्ञानदेव सांगत आहेत. एरवी अवघेची आत्मा हे सांगो जरी वीरोत्तमा, तरी तुझी या मनोधर्मा मिळेल ना. सहज विचार करून पाहिले तर सर्वच आत्मा आहे. हा विचार जर तुला एकदम सांगितला असता तर हे वीरोत्तमा, तो विचार तुझ्या बुद्धीला गिळला गेला नसता, म्हणजे तुझ्या कल्पनेत आला नसता. म्हणून एकची संचले चतुर्धा आम्ही केले, हे अदळपणे देखिले तुझी ये प्रज्ञे. तुझ्या बुद्धीचा असमर्थपणा पाहिल्या कारणाने एकच सर्व ठिकाणी भरलेले जे परब्रह्म ते आम्ही 4 प्रकारचे केले. पै बाळ जै जेव बीजे, ते घासू विसा ठाई कीजे, तैसे एकची हे चतुर्व्याजे कथिले आम्ही. मुलाला जेव्हा जेवायला घालायचे असते तेव्हा एक घास 20 ठिकाणी करावा लागतो. त्याप्रमाणे एकच परब्रह्म 4 प्रकारच्या निमित्ताने आम्ही तुला सांगितले. एक क्षेत्र, एक ज्ञान, एक ज्ञेय, एक अज्ञान, हे भाग केले अवधान जाणवनी तुझे. तुझे लक्ष पाहून म्हणजे तुझी ग्रहणशक्ती पाहून एकाच ब्रह्माचे एक क्षेत्र, एक ज्ञान, एक ज्ञेय आणि एक अज्ञान असे आम्ही 4 भाग केले. आणि ऐसे नाही पार्थ, जरी हा अभिप्रावो तुझ हाता, नये तरी हे व्यवस्था एक वेळ सांगू. आणि अर्जुना, असे सांगूनही जर हा अभिप्राय तुला कळला नसेल तर हाच प्रकार पुन्हा एक वेळा सांगू. आता चौठाई न करू, एकही म्हणून न सरू, आत्मनात्मया धरू सरिसा पाडू. आता त्या ब्रह्माचे 4 ठिकाणी विभाग करणार नाही व सर्व एक ब्रह्मच आहे असे करूनही संपवणार नाही, तर आत्मा व अनात्मा यांची सारखी योग्यता धरून प्रतिपादन करू. म्हणजे एकाच ब्रह्माचे आत्मा म्हणजे पुरुष आणि अनात्मा म्हणजे प्रकृती असे भाग सारखे करून सांगू. परी तुवा येतुले करावे, मागो ते आम्हा देयावे, जे कानाची नाव ठेवावे आपण पैगा. परंतु तू एवढे मात्र कर की आम्ही तुझ्याजवळ जे मागू ते तू आम्हाच दिले पाहिजे. ते मागणे हे की तू आपल्या स्वतःच कानाचे नाव ठेव, म्हणजे इतर सर्व इंद्रियांचे व्यापार बंद ठेवून फक्त ऐकण्याचे काम चालू दे. या कृष्णाची या बोला पार्थू रोमांची तू जाहला, तेथ देव म्हणती भला उचंबळेना. या श्रीकृष्णाच्या बोलण्याने अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. ते पाहून देव म्हणाले, तू चांगला आहेस, पण हर्ष वेगाने अनावर होऊ नकोस. ऐसे नी तो येता वेगू, धरुनी म्हणे श्रीरंगू, प्रकृती पुरुष विभागू परिसे सांगू. अर्जुनाला येणारा हर्षाचा आवेग याप्रमाणे श्रीकृष्णाने आवरून श्रीकृष्ण म्हणाले की प्रकृती पुरुषांचा विभाग सांगतो, ऐक. वास्तविक सर्व काही ब्रह्मस्वरूप आहे. असं असताना भगवंतांनी क्षेत्र क्षेत्रज्ञ, ज्ञान व ज्ञेय असे 4 भाग करून त्या परब्रह्माचं वर्णन का केलं त्याचं स्पष्टीकरण ज्ञानदेव करत आहेत. सर्वम खलु इदं ब्रह्म ही गोष्ट सत्य असली तरी ती गोष्ट एकदम विचाराच्या टप्प्यात येत नाही, कारण बुद्धीला द्वैत पाहायची, जाणून घ्यायची सवय झालेली असते. ती एकदम अद्वैतात स्थिर होत नाही. त्याकरता ज्ञानदेवानी एक दृष्टांत प्रस्तुत केलेला आहे. आई बाळाला भरवते तेव्हा त्याला एकच मोठा घास गिळता येणार नाही असं जाणून त्याच भाताचे लहान लहान 20 घास करते व एक काऊचा, एक चिवचा असं म्हणत काऊ चिवकडे त्याचं लक्ष वेधून घेत त्याच्या मुखात घालते. आपण वाटीभर भात केव्हा खाल्ला याचा बाळाला पत्ता सुद्धा लागत नाही आणि त्याचं पोट भरून ते खुशाल खेळायला जातं. भगवंतांनीही त्याचप्रमाणे हे सर्व काही ज्ञेय स्वरूप परब्रह्मच आहे असं सांगितलं असतं तर ते अर्जुनाला कळलं नसतं. म्हणून त्याची 4 भागात विभागणी केली. शरीर हे क्षेत्र आहे. हे क्षेत्र जो जाणतो तो क्षेत्रज्ञ आहे. क्षेत्र व क्षेत्रज्ञ हे एकरूप आहेत असं ज्ञान होणं हेच खरं ज्ञान आहे असं त्यांनी स्पष्ट केलं.
पुढील श्लोकापासून 5 श्लोकामध्ये भगवंतांनी सांख्य मार्गानुसार प्रकृती पुरुष विवेचन केलेले आहे. म्हणून ज्ञानदेव पुढील विषयाची प्रस्तावना करताना म्हणतात की अर्जुना, तुला जर ज्ञेयाचे हे जे 4 भाग करून विवेचन केले ते कळले नसेल तर पुन्हा सांगतो, आता आपण 4 भाग करणार नाही किंवा सर्वम खलु इदं ब्रह्म असं म्हणून सर्व काही एकंकारही करणार नाही, तर प्रकृती व पुरुष म्हणजेच अनात्मा व आत्मा असे 2 भाग करून विवरण करून सांगतो. पण अर्जुनाने आता मात्र आपण जे मागणार आहोत ते द्यावे. जे कानाची नाव ठेवावे आपण पयते. तू आपल्याला कानाचंच नाव ठेवावंस, म्हणजे सर्वांगाचे कान करून ऐकावे, अशी ज्ञानदेवांचे भगवंत अर्जुनाला विनंती करत आहेत. नंतर ज्ञानदेवाने भगवंतांच्या बोलण्याचा अर्जुनावर काय परिणाम झाला व भगवंतांनी काय केलं त्याचं 3 ओव्यात चित्रण केलेलं आहे. भगवंतांचं बोलणं ऐकून अर्जुनाच्या अंगावर रोमांच उभे राहिले. त्याची उत्कंठा उचंबळून आली. त्यामुळं आपल्याला उत्तम श्रोता मिळाला हे पाहून देवही आनंदित झाले आणि अर्जुनाला आता प्रकृती पुरुष विभाग सांगतो तो ऐक असे म्हणाले. त्यामुळे अर्जुनाचा हर्षाचा आवेग सहजच आवरला गेला व तो भगवंतांचं बोलणं लक्षपूर्वक ऐकू लागला. भगवंत सांगत असलेला प्रकृती पुरुष विचार आपण उद्यापासून क्रमशः पाहूया.